मी जे जनता ठरेल ते मी होणार. आता मी काय ठरलेला नाहीये. आता मला तो फक्त लोकांना हे आईना दाखवायचा आहे की ज्या लोकांना तुम्ही निवडून देता, आणि आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती, जसं धनंजय मुंडेंनी काल सांगितलं की स्थानिक निवडणूक आहे, ते आता पेरणीची वेळ आहे. आपला मराठवाडा, आपला महाराष्ट्र पूर्ण शेतकरी लोकांवर चालणारा आहे. तरी पण शेतकरी सशक्त नाहीये. तो आता जे राजकीय पेरणीची वेळ आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं ना की तुम्ही सभा नंतरही करुणा मुंडेला कशा जागा येते, क्योंकि आपल्याला जागवायचं आहे ना लोकांना. जागवायचं. आता पेरणीची वेळ आहे. आपल्याला किडे, पाणी किती टाकायचं आहे, किती नाही टाकायचं आहे, कोणसा पेस्टिसाइड टाकायचा आपले खेतवरती, ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते वेळोवेळी केले तो त्यांची जे शेती आहे ते पूर्ण संपवणार. सभा झाल्यानंतर करुणा मुंडे बोलतात, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या अजूनही तुम्ही दाबून ठेवलेल्या, ज्या तुम्हाला अजून बोलायची, त्यातली एखादी गोष्ट आहे अजून तुम्हाला बाहेर काढायची? खूप काही आहे. एखादं खूप काही आहे. आता मी बोलणार नाही, क्योंकि ते हेडलाईन होत आहे आणि ते जे सगळं जे आहे ते पाठीमागे राहत आहे. हेच सगळे जे माझे आहे, माझी बहिणीचा मुद्दा, हे सगळे सगळे पुरावे आहे ना. आणखीन खूप काही, जसे भाऊनी सांगितलं, स्वतःच्या समाजावर कसे जमीन लोकांची हिचकून घेतली. गरीब लोक एक एक एकर. आता माझ्याकडे हे सगळे जे आहे ना, हे लोकांचे पेपर आहे. हे सगळे जे आहे लोकांचे पेपर आहे. काल माझ्याकडे आले. मुंडे होता एक आणि एक कोणतो होता, त्यांची जमीन खाल्ली आहे असे जमीन. आणि परसो 2 दिवस अगोदर मी एक फेसबुक लाईव्ह केला होता. त्याच्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती आहे, जरी बघितलं असेल तुम्ही, एक बुजुर्ग व्यक्ती आहे, त्यांचं नाव मला विसरून गेली मी. आणि त्यांनी काय सांगितलं, माझी जमीन खाल्ली धनंजय मुंडेच्या लोकांनी. जे नगर अध्यक्ष होता तिकडे, हे व्हिडिओ आहे त्यांच्या, हे बाबा ह्यांची जमीन खाल्ली आहे, है ना. राष्ट्रवादीच्या नगर अध्यक्ष परलीच्या त्यांनी जमीन खाल्ली आहे. वाल्मिक कराडचा सपोर्ट होता. आणि जमीन खाल्ल्यानंतर त्यांची 20 वर्षाची मुलगीने आत्महत्या केली. मुलगा शराब पिऊन असा बेजार झाला. कसं तरी करून शराबमधून काढलं हे बाबांनी. मतलब ह्यांना ज्या वेळे माझ्यासमोर बोलत होते त्यांना सूद पण नाही होती. जरी समोर बघितलं असे लोकांची अवस्था खूप खूप वाईट आहे बीडमध्ये. मतलब एक बघण्यासारखी नाहीच आहे. समाजावरती इतका अन्याय अत्याचार. हे लोक परलीचे आहेत जे आज माझ्याकडे येत आहे आणि कुठे फिरणार. मी तो एकच बोलते, हे राजकारण, हे सत्ता, हे सगळी फक्त इथे आहे. हे बाबा, ह्यांना सूद नाही होती. ह्यांची फक्त एकच जमीन होती. आज इकडे तिकडे फिरत आहे. ह्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीये केस लड़ण्यासाठी. केस लड़ने के लिए पैसे नहीं है, मैंने वकील दिया इनको. तो आज आणि ह्यांच्या व्हिडिओ बघून और लोक आले. असे खूप काही गोष्टी आहेत. आणि मी समाजाला हेच सांगू इच्छिते आणि हेच मला दाखवायचं आहे की ज्या धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ असो, कोणी पण असो, तुम्ही स्थानिक चुनाव आहे तो तुम्ही नाली, रस्ते, बिजली, पाणी, जे पूर्ण बीड मध्ये जे कचरा पसरलेला आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या ना. त्या मुद्दे घेऊन तुम्ही कशाला नाही चालताय. क्योंकि धनंजय मुंडेचा असं मन आहे की मुद्दे आणि मुर्दे राजकारणमध्ये जिवंत ठेवावं लागते. आणि एक और गोष्ट, जसे धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की माझी आई बहिणीवर गेले. अरे जरांगे भाऊ आई बहिणीवर नाही गेले. तू एक म्हणत होता मला, नथा मतलब ऐसे लोगों से बात करते थे मेरे सामने घर में जब थे, नथ मधून वार करू नका. तो नथ मध्ये वार करणारा तूच एक आहे. ज्या ज्या महिला तुझ्याकडे न्यायासाठी गेली त्यांच्या तू काय काय खच्चीकरण केलेला आता लोकांच्या समोर आला नाहीये. एक शेवटचा प्रश्न आहे. ते बोलतायत, तुम्ही बोलतायत, त्याच्याने बातम्यांच्या हेडलाईन होतात, मात्र याचा अंत नेमका शेवट कसा असणार आहे, अशा कुठल्या गोष्टी? असे अंत कधीही होणार नाही. क्योंकि जोपर्यंत धनंजय मुंडे सारखे लोक कोणी असू द्या, मी सगळ्यांचा विरोध करते, फक्त धनंजय मुंडेचा नाही, तो जोपर्यंत असे घाणेरडे लोक राजकारणामध्ये आहे तोपर्यंत मी विरोध करत राहणार.
कोयते घसून ठेवा आणि अंगावर आले तो सिंगावर घ्या. हे जे वक्तव्य आहे फक्त आपले समाजांचे लोकांसाठी आहे. आणि जे शिक्षा आहे कोयते घसा, अंगावर आले तो सिंगावर घ्या, माहितीये ना, तो ये फक्त आपले समाजांचे मुलाबाळांच्यासाठी आहे, ह्यांच्यासाठी नाही. जरी ह्यांच्यासाठी होता, धनंजय मुंडेसाठी, पंकजा मुंडेसाठी जरी हे शिक्षा होती, तो धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती आमदारकीमध्ये, घ्यायला पाहिजे होतं ना मला सिंगावर. कशाला माझ्या परचा काढून टाकला, माझी आमदारकी रद्द केली, माझे सूचकला उचलून गेले, कशाला? तुझ्यामध्ये जरी हिंमत होती तो मला सिंगावर घ्यायचं होतं त्यावेळे तुला. लोकांना कळते नवरा जिंकला की बायको जिंकली, कोण किती पाणीमध्ये आहे लोकांना कळत असतात त्यावेळे, पण तुम्ही सिंगावर घेतला नाही. तो मी समाजाला एकच बोलते की जे समाजावरती हे लोक स्वतःची पुरी भाजण्याचं काम करताय, समाजाचे लोकांना हे लोक न्याय देऊ शकत नाही, फक्त कोयते आणि सिंगावर घेण्याचं शिक्षण देऊ शकतात. आणि कोणते समाजाच्या आज समाजाचे नावावर जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून हे लोकांनी स्वतःची राजकीय पुरिया भाजून आज गेले 50-50 वर्षपासून हे लोक राज करत आहे, पण आपले समाजाचे लोकांना आणि कोणत्याही समाजाचे लोकांना न्याय भेटत नाही. पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, मुंगी कारखाना, इतके मोठे मोठे कारखान्यामध्ये जे मुंडे साहेबांनी आपल्या समाजाच्यासाठी लोकांच्यासाठी उभा केले होते, त्याच्यामध्ये ते सगळे कारखान्यामध्ये सगळे वंजारी लोक आहे. तरी पण आज न विचारता ज्या ज्या लोकांनी आपली 1 एकर आधी एकर जमीन ज्यांच्याकडे होती त्यांनी सगळ्यांनी दिली. आणि त्याच्यामध्ये आज हे लोक म्हणतात आमचे ताटाच्या घेऊ नका. अरे तुम्ही तो समाजाच्या नावावर राजकारण करताय. जिंकले नंतर तुम्ही मोठे असताना, मोठे झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकांचे ताट सुद्धा, स्वतःचे समाजाचे ताट सुद्धा तुम्ही खिचून ठेवताय आणि ताट सुद्धा समाजाकडे घेऊ देत नाही. जसे आज पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, मुंगी कारखाना सगळेमध्ये तुम्ही वंजारी समाजाचे लोकांची तुम्ही जमीन खाल्ली आहे. त्यांना न विचारता त्यांचे पैसे थकलेले आहेत, 40-40 कोटी थकलेले आहे. अरे तुमच्यासाठी 40 कोटी काय आहे? काहीच नाही. तुम्ही नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही 20-20 कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे. आणि कारखान्यामध्ये तुम्ही ज्यांनी मुंडे साहेबांवरती विश्वास ठेवून आपले समाजांचे लोक ज्यांनी कारखान्यामध्ये जमीन दिली त्याचे तुम्ही खाऊन ठेवली आणि तुम्ही समाजाची गोष्ट करता, मोठं मोठं ओरडून भाषण करताय. कशाला? आता जोपर्यंत मी आहे आपल्या समाजाचं खच्चीकरण मी होऊ देणार नाही. हीच आज राजकारणमध्ये जे वारसा असते ना ते विचारांचे असते, जे मी घेऊन चालते. मुंडे साहेबांचे विचार होते कोणतेही समाजावरती अत्याचार होऊ नये, त्या विचार घेऊन मी चालत आहे. आणि मी एक और बोलते की जसे धनंजय मुंडेंनी सांगितला GR करते का? अरे धनंजय मुंडे, तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का? सगळी खोटी माहिती दिलेली आहे. कोर्टामध्ये मला जावं लागलं. मुलगा मुलगीच्या नाव आहे, बायकोच्या नाही. आसमानकडून आणले का तुम्ही मुलगा मुलगी? कुठून आणले? आणि हे म्हणताय की समाजाचे लोकांना आम्ही न्याय देणार शिंगावर घेऊन. अरे कशाचा न्याय देणार तुम्ही? संगीन डिगोले, काका गर्जे, आणखीन खूप काही आहे, बापू आंधळे, भगीरथ बियाणी, संतोष देशमुख आणि स्वतः माझी आई मनोरमा शर्मा, माझ्यासोबत जे व्यक्ती आला होता परलीमध्ये माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवताना जे माझा बॉडीगार्ड होता अरुण मोरे, हे सगळे लोकांचे मर्डर कोणी केले हे सगळी गोष्टीवरती जरी प्रकाश टाकला आणि विचार केला. आणि रेणू शर्मा आज 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीवर घाण नजर ठेवणारा, बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे की आज हे लोक काय करणार? आज किती लोकांना जेलमध्ये टाकला. स्वतःची बायकोला जे न्याय देऊ शकत नाही, आज समाजाला, महाराष्ट्राची जनताला, कोणत्याही समाजाचा असो काय न्याय देणार? असे घाणेरडे लोकांना जरी आम्ही निवडून दिले
तो आज 70 वर्ष महाराष्ट्र मागे आहे, भारत पण मागे आहे. असंच चालत राहणार आणि कधीही आपले मुलाबाळांना चांगला शिक्षण न्याय कधीही भेटणार नाही. शेतकरी कधीही सशक्त होणार नाही. मी इतकंही म्हणते. आणि टाटाच्या जे आहे, तुम्ही पहिले वैद्यनाथ कारखान्याचे आणि पंगेश्वर कारखान्याचे, मुंगी कारखान्याचे लोकांची जमीन द्या. त्यावेळी तुम्ही टाटाचे जेवणसाठी तुम्ही लढा लोकांचे. तुमच्या आईची ज्या वेळे माझी बहिणीसोबत गलत केला, माझी बहिणीने घरामध्ये सांगितला होता, त्यावेळे माझी आईने आत्महत्या केली होती. आणि ह्यांचे दबाव, जसं की आज माझ्यावरती गेले 3 वर्ष दबाव चालू आहे, तसंच माझी आईवरती दबाव टाकून माझी आईने आत्महत्या केली. दबाव सहन करू शकले नाही. आणि माझे पण मुलगा मुलगी एकदम लहान होते, 1-1 वर्षाचे. त्याच्यासाठी मी पण जास्त तोंड उघडलं नाही. आणि मला पण 2021-22 पर्यंत ज्या वेळे माझी बहिणीने स्वतः कबुली केली नाही की हा असं असं आहे, तो वेळेपर्यंत मी हे गोष्टीवरती लक्ष दिला नाही. त्याच्यासाठी माझी आईने आत्महत्या केली. आणि सगळी गोष्टी आहे पोलीस स्टेशन मध्ये पण आहे. ताई, आपण जरांगे पाटलांची भेट घेतली असं पाटलांनी सांगितलं. कधी भेट घेतली होती, काय म्हणता? 4-5 दिवस अगोदर जरांगे भाऊची मी भेट घेतली. जसे जरांगे भाऊ आज सगळ्यांना न्याय देत आहे, तसंच मी पण त्यांना विनंती केली की भाऊ मला न्याय द्या तुम्ही. आणि माझ्यासोबत पण आज जे जे केलेलं आहे त्यांनी सांगितलं मी. पण त्यांनी मला सांगितलं की मी घरगुती मॅटरमध्ये मी पडत नाही. जरी धनंजय मुंडेला मला खेटायचं आहे तो मी स्वतः सक्षम आहे. तरी पण मी त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं मला काहीही माहिती नाहीये तुमच्या मॅटरमध्ये, मी सगळी माहिती गेल्यानंतर तुम्हाला कळवतोय. ज्या वेळेस धनंजय मुंडे कुठल्याही लावणारे ज्या वेळेस धनंजय मुंडेंनी संघर्षातून संकटातून सामना केला, पुढे आले, मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, त्या सभा झाल्यानंतरच करुणा मुंडे शर्मांना आरोप करायचे करतात का? याआधी का नाही करत तुम्ही? नाही, तुम्ही बघू शकता आज दशहरेच्या दिवशी आणि आज जे ते म्हणतायत, माझा खूप चांगला क्वेश्चन केलाय तुम्ही. क्योंकि जे भाषणमध्ये जे खोटे नाटे लोकांना दिशाभूल करणारे जे भाषण गाजवताय ना त्यांचे, त्याच्यामध्ये काय असतात, लोकांना काय वाटते, नाही आपले समाजाचा माणूस आहे, आपले हिताचा माणूस आहे, किती चांगला भाषण करताय, किती छान बोलताय. आणि त्याच्यामध्ये लोकांच्या डोक्या एक सुन्न करून ते लोक तर त्याचंही राजकारण म्हणताय ना. त्याच्यासाठी मी ह्यांची सभा झाल्यानंतरही मी बोलते, क्योंकि ह्यांचे भाषणचा विरोध करणं माझं काम आहे. ते सगळी जे खरी गोष्टी आहे ते लोकांच्या समोर आणणं हे माझं काम आहे. आम्ही अनेक राजकारणी बघितले, कुठल्याही कार्यक्रमाला घरगुती हे एकच होतात, राजकीय मात्र वय हे समाजाला दाखवतात. तसं तुमच्या दोघात आहे असं वाटते का तुम्हाला? महाराष्ट्राची जनताला मी प्रश्न विचारते, महाराष्ट्राची जनताला असं वाटते का? जरी असं असता तो वाल्मिक कराडने पण माझ्यासोबत मारहाण केली. माझा नवरा होता, कलेक्टर मॅडम होती कलेक्टर ऑफिसमध्ये, माझ्यासोबत मारहाण केली, इतका मी सहन केली नसती. आणि पत्रकार लोकांना तर सगळं माहिती आहे, महाराष्ट्राची जनताला बहुतेक नाही माहीत असेल. ज्या वेळे गेले अगोदर 3 वर्ष अगोदर ज्या वेळे मी बीडमध्ये आली होती लढा उभारण्यासाठी आपल्या हक्काच्या, त्यावेळे माझ्यावरती 1 दिवसामध्ये नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परली केस वेगळे वेगळे ठिकाणी 1 दिवसामध्ये 6 केस केले होते, 6 केस. तरी पण मी थकली नाही आणि मी लढाला मंजूर केला आणि मी पुढे गेले. एक चर्चा अशी होती की करुणा मुंडे शर्माच्या पाठीमागे कोण आहे? करुणा मुंडे शर्माचे पाठीमागे सगळ्यांची मोठी सत्ता आहे, परमेश्वरची, भगवानची. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्यानं तुमच्या बहिणीचा देखील उल्लेख केला, त्यांच्यावर देखील अन्याय झाला, त्यांच्यासाठी तुम्ही न्याय मागता, परंतु त्या मात्र पुढे दिसत नाही. काय न्याय मागणार? त्या काय करणार? ती मुंबई सोडून इंदोरमध्ये गेली, इंदोरमध्ये शिफ्ट झाली, इतका दबाव तिच्यावरती पण असे गुंडे सोडले होते 500-600 ज्यावेळी तिने हे केला होता. आणि तेच गोष्टीसाठी मी जरांगे भाऊकडे गेली होती, क्योंकि जरी त्याच्या पाठीमागे जरी कोणता सपोर्ट आला तो सगळी गोष्टी ती पण येऊन बोलते आणि ती पण ते जे बलात्कारचा केस होता ती परत उघडते.
परत उघडू शकते ती. पण कोणता सपोर्ट पाहिजे ना आपल्याला. माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्याकडे देव आहे, त्यांचे विश्वासावर, आज देवच्या विश्वासावर मी लढत आहे, पण तिच्याकडे इतकी ताकद नाहीये, तिच्याकडे इतका डोक्या नाहीये. ती म्हणतीये की नाही, माझ्याकडे कोणत्याही पाठबळ नाहीये, सपोर्ट नाहीये. सगळ्यांनी ज्या वेळेत तिने केस केला होता, सगळ्यांनी त्यांनी कॉल करून, मोठ्या मोठ्या नेता लोकांनी कॉल करून तिने सपोर्ट मागितला होता, पण कोणीही दिला नाही. क्योंकि हे सगळे सारखे आहे. फक्त ज्या वेळे निवडणूक येते त्यावेळे हे लोकांना ओबीसी आणि मराठा, हिंदू आणि मुस्लिम दिसते. त्यानंतर हे लोकांच्या काम झाल्यानंतर स्वतःच्या समाजावर अन्याय करतात. आणि आज गोपीचंद पडळकर म्हणताय की जिहादी लोक तुमचे जे आपले मुलगी आहे, तर जिहादी लोक आपले मुलगीच्या जिम मध्ये नाही असले पाहिजे. अरे जिहादी लोकांचे सोबत तर तुमचे सीएम साहेबांची बायको नाचत आहे, त्याचा तुम्ही कधीही विरोध करत नाही. सीएम साहेबांची बायको कशाला तुम्ही नाचते गाते मुस्लिम लोकांच्या सोबत. पण ज्या वेळी निवडणूक येते तुम्ही फक्त जे मतदाता राजा आहे ना, त्यांची बहिणी, त्यांची बायको, त्यांच्यावरती तुमच्या लक्ष असतात आणि त्यांनाही तुम्ही गाईड करतात. हे सगळं चालू देणार नाही मी. आणि ते संग्राम जगतापनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही हिंदूचे मुस्लिमचे दुकानावरती खरेदी करू नका. अरे तुम्ही आम्हाला काय सांगताय, लोकांना तुम्ही काय शिक्षण देताय, तुम्ही ते नसीहत देताय की तुम्ही इकडे खरेदी करा, तिकडे खरेदी करू नका. तुम्ही जे 400 कोटीच्या घोटाळा केलेला आहे, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, वंजारी, ओबीसी सगळ्यांचे पैसे असते. त्या तुम्ही आम्हाला दाखवा ना, 400 कोटी कुठे गेले. आणि आज छगन भुजबळ साहेब पण आज मोठे मोठे भाषण करताय. अरे 3 वर्ष तुम्ही जेलमध्ये राहून काय समाजाचे नेतृत्व करताय मला तर कळत नाही. आणि असे लोक 3-3 वर्ष हजारो कोटीच्या घोटाळा करणारे लोक जरी ह्यांनी नेतृत्व केला समाजाच्या, तो आपल्या मुलाबाळांच्या काय असणार आहे. जिथे आपण आहोत तिथे पण आपण असणार नाही, लक्षात ठेवा.